नमस्कार मित्रांनो, आपला विदर्भ लाईव्ह मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. युवा जिल्हा अध्यक्ष आपल्या बरोबर आहेत आणि त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत तर करणारच आहोत. पण जरी त्यांचं म्हणजे एकच सांगतोय, एकाच वाक्यात सांगतोय, ते कुठे असो मात्र चर्चा मेकर मध्येच राहते बर का. मग त्यांचे शब्द, त्यांचे वार विरोधकांना एवढी जाते की पार कार्यकर्त्यापासून तर नेत्यांपर्यंत त्यांच्या शब्दांची दखल घेतली जाते. अशा आपल्या बरोबर आहेत ऋषीभाऊ जाधव. बाकीची रूपरेषा काही मी तुम्हाला सांगणार नाही, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आज सांगतोय. आणि दुसरी रूपरेषा म्हणजे मागे बघताय जनावरांचा गोठा आहे, एक शेतकरी पुत्र आहे. लोक मग कुणी काही म्हणत असेल, हो आम्ही शेतकरी पुत्र आहेत, आम्ही शेतकरी पुत्र आहेत, पण ओरिजिनल शेतकरी पुत्र कसा असावा लागतो हे तुम्हाला दिसेलच आणि दिसतच असेल कॅमेऱ्यामध्ये. तर ऋषी भाऊंचं मनापासून सहर्ष स्वागत करू. भाऊ कसे आहात? मजेत दादा. जय हिंद, जय महाराष्ट्र सगळ्यांना. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद दादा, धन्यवाद. काय ऋषी भाऊ, तुमच्या मतदारसंघात काय विकास चालू आहे, काय आघाड्यात चालू आहे? घनश्याम दादा, विकासाबद्दल सांगायचं म्हटलं तर विकास असं म्हटलं पाहिजे की ज्यात लोकांच्या राहणीमानामध्ये बदल झाला पाहिजे. विकास म्हणजे जसं नुसते नाले रस्ते किंवा याला विकास नाही, लोकांच्या राहणीमानामध्ये काय बदल होतो त्याला खरा विकास म्हणतात. आणि या मेहकर शहराच्या आता ज्या निवडणुका होत आहेत नगरपालिकेच्या, त्यामध्ये बरेचसे आता सगळे पक्ष आपापली ताकद आजमावत आहेत. तर या सगळ्यामध्ये मेहकर मध्ये झालेला बदल हा कसं झाला याचं चित्र आपण आपल्या समोर डोळ्यासमोर 10 वर्षापूर्वीच आणलं तर मेहकर शहराचे जे काही मुख्य प्रश्न होते ते बऱ्यापैकी आम्ही मार्ग लावण्याचा प्रश्न लावलेला आहे. सुरुवातीपासून सांगायचं म्हटलं तर मेहकरला आपण पहिले सुरुवातीला यायचो तर खालच्या आमच्या जुन्या पूल, जो इंग्रजकालीन पूल होता, मेहकरात पाऊस झाला तर अक्षरशः ते पुलावरून पाणी व्हायचं आणि आतमध्ये अडचण यायची. तर सगळ्यात पहिले आपण त्या पुलाचं काम, नवीन पूल बांधला. नंतर मेहकर मध्ये एवढी ट्रॅफिक व्हायची, मेहकर शहराला बायपास अजिबात नव्हता. तर 2014ला मेहकर शहराला आपण बायपास दिला, जेणेकरून मेहकरात जी ट्रॅफिकची समस्या होती की जे अवजड वाहनं मेहकरातून जात होती. आणि हे जे मेहकर शहर आहे याला खूप मोठा एक इतिहास आहे, याचा दखल ऐतिहासिक वारसा खूप मोठा आहे मेहकर शहरामध्ये. इथं शारंगधर बालाजी आहेत. जगाच्या नकाशावर कुठेही पाहिलं तर तुम्हाला लोणार जेवढं प्रसिद्ध आहेत त्यानंतर मेहकर सुद्धा तेवढंच प्रसिद्ध आहेत. भारतातली सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात उंच मूर्ती शारंगधर बालाजीची मेहकर नगरीमध्ये. नक्कीच. पण दादा एकंदरीत राजकारण म्हणलं तर ठीक आहे, आता मी तुमची ओळख करून दिलेलीच आहे, पण काय इतर राजकारण्यांपेक्षा तुमच्या तालुक्यात जरा राजकारण वेगळेच आहे. इथं राहण्या वाचून लय वाद आहेत, म्हणजे एकाने मुंबईत राहायचं, एकाने दिल्लीत राहायचं, याच्यातच कुठेतरी निम्म राजकारण जातंय का? दादा मी आपल्याला खूप चांगले फॉलो करतो घनश्याम दादा, मी आपल्याला चांगला खूप मोठा आपला फॅन पण आहे. मी जेव्हा तुमचे इंटरव्ह्यू पाहत होतो, इथल्या स्थानिक आमदार खरात साहेबांनी जो इंटरव्ह्यू दिला, तुम्ही अति चोख्य म्हणे व्हायला. मग तो इंटरव्ह्यू कशासाठी दिला? फक्त ते सिद्ध करण्यासाठी दिला की मी मेहकरातच राहतो. तर त्यांचा इंटरव्ह्यू पाहत असताना त्यांनी त्यांच्याच शब्दात 2-3 वेळा कॉन्ट्राडिक्ट केलेलं आहे. आणि ते त्यांचा इंटरव्ह्यू पाहिल्यावर तुम्हाला 2 मिनिटात लक्षात येऊन जाईल. त्यांनी सगळ्यात पहिले सांगितलं की नाही मी मेहकरातच राहतो, इथल्या जनतेतलाच आहे, मला यांनी निवडून दिलं, हे केलं. त्यात ते पण म्हणतात की मी इथं फक्त 3 महिन्यात आलो आणि निवडून गेलो. बरोबर आहे. तर त्याच्या आधी ज्या लोकांनी इथं वर्षानुवर्ष या मतदारसंघात कामं केलीत, वर्षानुवर्ष लोकांचं समाजाचं काम केलं, हित केलं, तर 3 महिन्यात आमदार झाले तर यांची काही कमाई नाही. ते कशाने निवडून आले याचे आम्ही, आमची काही चुका आमच्या झाल्या असतील, आम्ही आमचं आकलन केलं, आमच्या चुका आम्ही ऍक्सेप्ट केल्या आणि आम्ही त्या सुधारवल्यात. ठीक आहे, चुका कोणाकडनं होत नाहीत. मला सांगा, चुकीचा पुतळा तुम्हाला इतिहास सांगायचं म्हटलं तर लातूर मधले 1995 मध्ये आपले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आपले देशमुख साहेब, विलासराव देशमुख साहेब यांचा पण पराभव झाला होता. निवडणूक झाली की जय पराजय होत राहतो. निवडणुकाच त्यासाठी असतात. तर त्यांचा एक विजय यांच्या इतक्या डोक्यात घुसला, त्यांना असं वाटतं की मी खूप मोठा लोकनेता आहे का, मी खूप मोठा युग पुरुष आहे, असं झालं तसं आलं. तर यांना मूळ यांच्या मागे जी मतं पडलीत याचा पण एकदा बारकाईने अभ्यास करा. बरोबर. यांना हे मूळ पहिले तर यांचा काही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. हे मंत्रालयामध्ये कर्मचारी म्हणून कामाला होते, उच्च पदावर कामाला होते मंत्रालयात. यांचं राहणं सगळं फॅमिली वगैरे सगळ्यांनी मुंबईला केलेली आहेत. फक्त निवडणुकाच्या 3 महिन्यापूर्वी ते इथं आले, ते त्यांनी स्वतःच मान्य केलं. बरोबर आहे, मान्य केलं. पण ते म्हणतात एवढी त्यांची प्रतिष्ठा होती, 35 वर्ष सत्ता होती, त्यांची सत्ता पुसली जनतेने. अहो दादा मी तुम्हाला सांगितलं ना, आम्ही काय सत्तेचं ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाही. आम्हाला तर मान्य, आम्हाला आमचं बरोबर मान्य केलं. त्यांचं विरोधकांचं काम टीका करा, आम्ही मान्य केलं ना की जी 2024 मध्ये जे झालं, आज 1 वर्ष पूर्ण झालं. मला सांग, इंदिरा गांधी पडल्या नाहीत का? बरोबर आहे.
विलासराव देशमुख पडले नाहीत का? सगळ्याच पाहिजे. इथे जय पराजय हा दुय्यम भाग आहे. विषय कोणता आहे की तुम्ही तुमच्या कामाबद्दल बोला. बरोबर आहे. आता कामातून त्यांनी सिद्ध करा. नेहमी त्यांच्या तुमच्याच इंटरव्ह्यू मध्ये छाती ठोकून सांगू लागले की माझं मी भव्यदिव्य कार्यालय केलंय, रोज 200 जण येत आहेत, चहा पितायत. कार्यालय उघडून किती महिने झाले तुम्ही माहिती काढली का जरा? हा, तुम्ही आता फिरणार आहे, विचारा. बरोबर. फक्त ते 3 महिने निवडणुकीच्या विधानसभेच्या 2-3 महिन्यापूर्वी ते इथं आलेत. हा, तेव्हा त्यांनी सोंग घेतलं, मी काय वारकरी आहे, मी टाळमुदून वाजवतो, हा, हे करतो. वारकरीची व्याख्या काय? बरोबर आहे. जो आयुष्यात कधी नॉनव्हेज खात नाहीत, काय नाहीत. बरोबर मग आहे. यांनी छातीवर देवाचं पांडुरंगाच्या पायथ्याशी हात लावून शपथ गाव की आयुष्यात कधी नॉनव्हेज खाल्लं नाही, बरोबर आहे. कमी असं नाही तसं नाही. त्यांनी एक ते सोंग, त्यांना सोंगाडी म्हटलं तर ही खूप मोठी प्रतिमा होऊन जाईल. सोंगाडी. तेव्हा सोंग घेतलं कशाचं? वारकऱ्याचं. हा. नंतर आता तुमच्याकडे सोंग येतं की नाही, मी करत राहतो, माझं कार्यालय इथं 200-300 लोक येतात. कार्यालय उघडून 2 महिने झालेत. हा, मग 8 महिने इथल्या जनतेने केलं काय? बरोबर 8-10 महिन्याची इथल्या लोकांची अवेलना झाली ती कशामुळे झाली? बरोबर. वरून ते म्हणतात की मेहकर मध्ये सगळीकडे दुर्जीचं साम्राज्य आहे. ते डायरेक्ट म्हणतात जे 35 वर्ष यांची सत्ता होती, मेकर मध्ये कधी फिरकलेच नाही, यांनी कधी बघितलं नाही. तुमच्या डोळ्यावरती तर डायरेक्ट काळे गॉगलच होते. काळे गॉगल कशाला असणार आहे? मला सांगा, मी तुम्हाला काय सांगितलं की ज्या माणसाला मेहकरचा इतिहासच माहित नाही, हा. आता त्या मला माणसाला तुमचा टीका पांढरा करा. गॉगल दिसतोय. चष्मा म्हणतात त्याला. नंबरचा. आणि ते म्हणतात का गॉगल. मग त्याच्यावरच आठवलं, ते म्हणतात ना, जशी दृष्टी तशी सृष्टी. बरोबर आहे, तर बरोबर. त्यांच्या दृष्टिकोनात आज त्यांना मेहकरचा खरं दृष्टिकोनच समजलेलं नाही. हा, ते फक्त नशिबाने 2024ला आमच्या चुकांमुळे निवडून आलेत. हा. आम्ही चुकल्यांचं आकलन अशा केलं. काय चुका होते की त्यांना संधी भेटली? ठीक आहे, असतात. मला एक सांगा की साधारण 30-35 वर्षापासून हा. सतत एका ठिकाणी असतो तर अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर असतोच बरोबर प्रत्येक आहे, इलेक्शन मध्ये. आणि सगळ्यात मोठा तोच फॅक्टर होता, अँटी इन्कम्बन्सी. बरोबर आहे, बरोबर. ठीक आहे की 35 वर्षानंतर जर एखाद्या पक्षाला एखादा सेटबॅक किंवा अँटी इन्कम्बन्सी होतो तर मान्य केलं पाहिजे. आम्ही पराभव झाल्यानंतर आम्ही काही घरात बसलो नाही. बरोबर आहे, आम्ही परत त्या जनसेवेला लागलो, दुसऱ्या दिवशी परत लोकांच्या सुखदुःखात जायला लागलो. बरोबर आहे. आता हे जिथं राहायला आलेत, यांना सुद्धा वाटायला पाहिजे, ज्या जनतेने न्याय दिला की त्या जनतेवरच प्रशासन करतात की मला सांगा की माझं कुटुंब त्यांनी डायरेक्ट चॅलेंज केलंय की 5 वर्षात मेकरला नकाशावर आणील म्हणजे आणील. अहो दादा, मला सांगा, जे ऑलरेडी नकाशावरती आणतील कसं? समृद्धी महामार्ग कधी झाला? हा. कधी झाला? 2022 ला. बरोबर. 2022 ला पूर्ण झाला, बरोबर. बरोबर. मला सांगा, समृद्धीवर का मेहकरचं नाव नाही दिसत आहे हा. का तुम्हाला? मेहकरचं एक्झिट आहे ना, समृद्धीवर चढला की 11 नंबरचं एक्झिट हे मेहकरचं आहे. हा. काय नकाशावर नाव येणार आहे? बरोबर. पण असं आणि- का बरोबर आरोप होतोय की मेकर मतदारसंघात समृद्धी जो मार्ग आणला तो फक्त तुम्हीच आणला असा का आरोप केला जातोय तुमच्यावर? मी छातीवर शोधून सांगतो की त्यात मोलाचा असेल किंवा सिंहाचा वाट असेल किंवा खारीचा वाट असेल, पण या समृद्धी महामार्गामध्ये सगळ्यात पहिली जर शेतकऱ्यांनी कुठली खरेदी करून दिली असेल तर या लोणार तालुक्यातले दिलेत. आणि त्या हा. खरेदीसाठी स्वतः एकनाथ शिंदे साहेब हा, त्या खरेदीसाठी तहसील ऑफिसला येऊन हा, त्या शेतकऱ्याची खरेदी करून घेतली. म्हणजे शासन अधिग्रहण केलं. सगळ्यात पहिली खरेदी. म्हणजे हा इतिहास नाही का? हा, जर महाराष्ट्राचा इतिहास पाहायला गेला आणि जर त्या समृद्धी महामार्ग हा. ही जर महाराष्ट्राची आणि आपल्या विदर्भाची जर भाग्यरेषा मानली गेली असेल हा. तर यात सगळ्यात पहिला जर दगड कोणी ठेवला असेल तर तो मेहकर आणि लोणार तालुक्यातल्या जनतेने ठेवलेला आहे. मला सांगा, जेव्हा शेतकरी विरोध करत होते, संघर्ष यात्रा निघत होत्या, हा. तुमच्या अहिल्यानगरच्या तिकडून पण गेला की त्या शिर्डीच्या तिकडून हो. पण गेला समृद्धी. गेलाय. किती विरोध केला शेतकऱ्यांनी की आमच्या बरोबर. घर उद्ध्वस्त होतील, आमच्या बरोबर. कुटुंबांना शेती राहणार नाही. त्या काळात आपल्या जिल्ह्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब असतील, माजी आमदार संजय जांभूळकर साहेब असतील, आम्ही सगळे पदाधिकारी होतो. बरोबर, आम्ही शेतकऱ्यांचे मेळावे घेतले, त्यांना महत्व पटवून दिलं बरोबर. की जर समृद्धी महामार्ग झाला तरच आपल्याला कुठेतरी जाण्या दळणावळणाचे रस्ता असतील. आणि तुम्ही प्रगतीचा मार्ग हा रस्त्याशिवाय होऊ शकत नाही. नक्की आज करा. पण तुम्ही जेव्हा मेहकरला येता तर तुम्हाला सुलभ आहे म्हणून तुम्ही येता. बरोबर आहे. एखादा व्यवसाय सुरू करायचा, फॅक्टरी सुरू करायची, एमआयडी सुरू करायचं, कोणताही मला सांगा कोणी घाटात व्यवसाय करतो का? नाही करा. उद्या जर तुम्हाला इथं फॅक्टरी आणायची तर त्यांचं रॉ मटेरियल आणायला लागणार आहे, तुम्हाला तिथलं दळणवळणाची साधनं लागणार आहेत. बरोबर, आणि मला सांगा, विकास हवेत होणार आहे का हो? बरोबर आहे. हवेत नाही ना होणार. विकास हवेत होणार आहे. तुम्हाला विकास पण पाहिजे, हा, तुम्हाला डिवायडर पण पाहिजे, बरोबर. वरून तुम्ही अतिक्रमण काढू नये याची भूमिका पण हा. घेता. याला कोणती भूमिका बरोबर म्हणतात? आहे. दुटप्पी भूमिका. नक्कीच ही तुमचा महत्वाचा मुद्दा आलाय. पण 35 वर्षात एक साधा तालुक्याच्या ठिकाणी डिवायडर सुद्धा नाही असं इथं विरोधकांचं मत आहे. डिवायडर म्हणजे जागा कमी आहे का काय सगळ्यात कमी? मनातला प्रश्न तुम्ही विचारला. हं. मला सांगा, डिवायडर पाहिजे? हं. तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये कोण बोललं? आमदार साहेब. आमदार खरात साहेब बोलले डिवायडर पाहिजे. बरोबर. बरोबर. मग मला सांगा, डिवायडरचा नियम काय? 80 फुटाच्या वर रस्ता लागतो तेव्हाच त्या रस्त्यावर डिवायडर होतो. हं, बरोबर आहे. आता जर आजूबाजूला अतिक्रमण असतील हं. तर डिवायडर होऊ शकतात का? बरोबर. पण आता अतिक्रमण ऐका ना, हा. मग जेव्हा अतिक्रमण हटव पूर्ण
महाराष्ट्रातले अतिक्रमण निघालेत, हा. संभाजीनगरचं निघालं, बरोबर सगळीकडचे अतिक्रमण निघालं, मेहकरचं पण निघालं. बरोबर मग ते अतिक्रमण काढायला पण विरोध कोणी केला? हा. खरात साहेबांच्याच कार्यकर्त्यांनी केला. हो त्यांनी आंदोलन काढलेत, पुरावे आहेत. आणि आणि अतिक्रमण काढलं कोणाचं? हा. सामान्य लोकांचं. त्यांचं अतिक्रमण तसंच आहे. आणि ते तर म्हणतात तुम्ही सर्वसामान्य लोकांचं सत्तेत असताना अतिक्रमण काढलं आणि त्यामुळे आज लोकांना रोजीरोटीचा प्रश्न निर्माण आहे. त्याचा प्रश्न आम्ही जर त्यांचा अतिक्रमण जर शासनाने काढलं असेल हा. तर त्यांना रोजीरोटी देणं आणि त्यांचा मूलभूत अधिकार देणं हा आमचा परम कर्तव्य आहे. ते हा. ध्यानात ठेवूनच आम्ही पण तुम्ही जवळपास असं सगळ्यांना कुठे- दुकानं दिलेत. नाही तुम्ही असं हक्काची कुठेतरी दुकानं, ज्या होते अतिक्रमण धारकांना पहिले ते 4-4, 5-5 फुटामध्ये दुकानं चालवायचे. कोणाचं पंक्चरचं दुकान, कोणाचं मोबाईल शॉपीचं दुकान, कोणाचं XYZ. बॅटरीचं दुकान, XYZ. हा. तर अशा सगळ्या 350 लोकांना आम्ही इथं हक्काची दुकानं दिलीत. पण असं हक्काची. का आरोप होतोय की तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांचे ठेवले रोख रोखूनच ठेवलाय असं का होतंय मग? ते तुम्हाला थोडं ऐकण्यात मागे पुढे झालं असेल. आमच्या कार्यकर्त्याचे नाही, खरंच साहेबांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचं अतिक्रमण ठेवलंय. असं तुम्ही एकदा का? माहिती पाहून घ्या. आता ज्या चॅनलचा आपण इंटरव्ह्यू घेतायत, हा. असं आपला विदर्भ, देवदास खनपट्टेंना चांगलं माहिती आहे की मेहकरचा इतिहास काय. हं, देवदास भाऊनी सांगितलं पाहिजे कोणाचं अतिक्रमण. आता आज रोजी मला सांग, सगळं मेहकरला अतिक्रमण निघलं, हं. मग सर्व नंबर 12 मधलं अतिक्रमण का नाही निघू शकत? बरोबर. किंवा ठराविक मधलं अतिक्रमणच का ठेवण्यात आलं? बरोबर आहे, बरोबर निघलं तर सरसकट निघाय पाहिजे. सरसकट निघायला पाहिजे. हा. यांनी आंदोलन केलं पण कशासाठी? हं, स्वार्थासाठी. बरोबर बरोबर. आणि यांनी आता मला- जेव्हा अतिक्रमण निघत होतं, हं. जेव्हा ही लोक रस्त्यावर आली, तेव्हा मला सांगा, लोकप्रतिनिधीचं काम आहे यांना तुम्हाला दिलासा देणं. हं, तेव्हा मुंबईत जाऊन बसले होते. हा. विचारा स्थानिक आमदारांना की जेव्हा मेहकर मधलं अतिक्रमण निघत होते तेव्हा स्थानिक आमदार कुठे होते? बरोबर जेव्हा मेहकरातले सगळे नागरिक मिळून सभा घेत होते, त्यांचं ऐकणं चालू होतं, तेव्हा यांनी मी मुंबईला आहे, मी या कामाला आलो, मी त्या कामाला आलो. आमचं कुटुंब मुंबईला असलं तरी आम्ही आठवड्यातून एकदा इकडे येतो, फिरतो, बसतो. तसं आम्ही दिल्लीतला तर राहत नाहीत. हे असा Yes, प्रश्न yes, आहे. yes, yes. दादा, हाच मूळ प्रश्न आहे. मी तेच सांगतोय की त्यांचं कुटुंब मुंबई आहे आणि माझं कुटुंब मेहकर वासी आहेत. मेहकर शहर असेल, मेहकर तालुका असेल, लोणार, हे माझं कुटुंब आहे दादा. माझी पूर्ण फॅमिली इथंच आहे, माझी मुलं इथंच आहे. बंगला का म्हणते? अरे दिल्लीला बंगला म्हणजे दिल्लीला सगळ्यांनाच घरं असतात की. मला सांगा, आमदारांना आमदार निवास मुंबईत नसतो का? बरोबर आमदारांना आमदार निवास असतो का? आहे. मग तिथं जर मला सांगा, महाराष्ट्राच्या मंत्र्यांची घरं कुठे आहेत? हा. तो काय परमनंट ऍड्रेस आहे का तुमचा? नाही ना. परमनंट ऍड्रेस कुठे आहे? हा. जिथं तुमचं कुटुंब राहतो तो तुमचा परमनंट ऍड्रेस. बरोबर आहे. मग माझं कुटुंब कुठं राहतं? मेकर म्हणे मग मी कुठला? मेकर म्हणे. मग जर त्यांना त्यांच्या मी तेच म्हणतो की त्यांच्यात आणि आमच्या विचारामध्ये हाच फरक आहे की माझं कुटुंब मेहकर आहे हं. आणि त्यांचं कुटुंब मुंबई आहे. हं. हा मूळ फरक समजून घ्या. बरोबर आहे. ते फक्त इथं राजकारण करण्यासाठी आले. विधानसभेच्या पण मला निवडणुकीत 3 महिने आधी आलेत आणि आता सुद्धा नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहेत म्हणून 3 महिने आधी त्यांनी कार्यालय सुरू केलं. हा इतिहास आहे, पाहून घ्या. आणि ते बरोबर. पण भाड्याच्या जागेत. बरेच आणि ज्यांच्या जागेत भाड्याने घेतलं ते संतोष मामा ठोकरे आमचे मामसासरे आहेत. जण. आता तो भाडेपट्टा कधी झाला, त्यांनी कधी भाड्याने केलं, ते तुम्ही इतिहास पाहून घ्या की त्यांनी कधी सुरू केलं म्हणून. म्हणजे तुमच्याच पाहुण्याच्या जागेत राहते ते. अरे मग मामसासरे आहेत की. मामा सासरे. मामसासरे हा, आहेत. म्हणजे थोडक्यात सासरे झाले म्हणायचे. काय विषय आहे का? पण एकंदरीत राजकारण असलं झालं तर ठीक आहे, टीका टिप्पणी होतच राहते. पण असं कुठेतरी वाटतंय का राजकारण थोड्या लईच खालच्या पद्धतीचं चालू आहे? कारण एक वाक्य होतं की तुम्ही जेव्हा सत्तेत असाल सर्वसामान्य जनतेला तुम्ही हातात हात देत नव्हता, काय होत नव्हतं, सर्वसामान्य जनता तुमच्यापर्यंत यायला दाबायची. मग हे कुठेतरी लईच खालच्या पातळीत चाललंय का? दादा, मी तुम्हाला काय सांगितलं, हे खूप मोठे सोंगाडीत. हम्म. जेव्हा विधानसभेला आले तेव्हा वारकऱ्यांचं सोंग घेतलं, गावागावात फक्त बॅनर लावले. यांना हा. जेव्हा हे निवडून आले यांना गावाचे नाव सुद्धा माहित नव्हते. हा, हा. एक उदाहरण किस्सा सांगायचं म्हटलं, जेव्हा शेवटच्या दिवशी विधानसभेचे निकाल चालू हा, होते हा. आणि जेव्हा आपण म्हणतो म्हणजे ना की यांना या गावात गावाची किती नाव माहित नव्हती. गावाचे नाव माहित नव्हती, हा. त्यांनी काय केलं माहितीये का, लिटरली की आपण म्हणतो ना की या गावात किती डोनगावात किती मतदान पडलं, हम्म. बरं का, शहापूरमध्ये किती मतदान पडलं, हा. तुमच्या लोणीगोळीमध्ये किती मतदान पडलं, तर असं आमच्या इकडे XYZ गावाचं नाव आहे, त्याचं त्यांनी हात देऊन, अरे तर सुलतानमध्ये किती मतं पडलेत, अशा यांनी ही इथून सुरुवात आहे. हा. सुलतानमध्ये किती मत आहेत, आता त्या गावचं नाव सुलतानपूर आहे. हा. आता मला विचार कर, आता सांगा, आमच्या गाड्या इथं फिरतात कुठं फिरतात, आम्हाला कमीत कमी आम्ही इथं 10-15 वर्षापासून आम्ही राहतोय. म्हणजे मी तर शिक्षणानंतर मेहकरच राहायला आलेलो आहे. माझं सोडा आमचं कुटुंब आमच्या पिढ्यानपिढ्या मेहकरमध्ये राहत आहेत. बरोबर आहे, बरोबर. बरोबर आहे. आणि आजकाल मीच नाही, आपले जे सध्या काँग्रेसचे जे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत कासमबाई गवळी यांनी सुद्धा त्यांच्यावर टीका केली. त्याचं उत्तर दिलं नाही आमदार साहेबांनी, हा. खरात साहेबांनी. त्यांनी काय टीका कुठली केली? टीका? त्यांनी जेव्हा इथे चालू होतं त्यांचं ते महाविकास आघाडीचं चालू होतं जागा सोडण्यावरून वगैरे, हा. तर त्यांनी स्पष्टपणे त्यांच्या भाषणात जाहीर म्हणत की हे काल परवाचे आमदार इथं निवडून आलेत, हा. आमच्या मतावर निवडून आलेत आणि आम्हाला राजकारण शिकवत आहेत.
खरंच साहेबांनी त्यांची खंत व्यक्त केली की महाविकास आघाडीचा आमदार आहेत, तर एवढे एक आमदार आहेत, पॉवरफुल आमदार, त्यांनी एक जागा सोडून घ्यायची असते मेहकरची. बरोबर. पण आता त्यांनी बघा, काय सामान्य कार्यकर्त्याला नाही दिला का? बरोबर, नक्कीच त्याचं उत्तर तर मिळालं नाही. आता उत्तर माहीत झालंय तुमच्याकडून. पण एकंदरीत पक्ष ठीक आहे, टीका वगैरे होतच राहत. पण डायरेक्ट तुमच्या मेंढे गटाची टीका होती, असं कसं होतंय बरं? अरे म्हणजे आता हे काय म्हणतात त्याला, कळस गाठलाय. तुम्ही म्हटलंय ना की राजकारणाची पातळी एवढ्या खालच्या पातळी. हां, मला सांगा, एकनाथ शिंदे साहेब एक लोकप्रतिनिधी आहेत, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत, बरं. बरं का. आणि त्यांनी आता उपमुख्यमंत्री. आता उपमुख्यमंत्री आहेत. त्यांचा कार्यकाळ हे तर पहिल्यांदा आमदार झालेत. बरोबर, ते 2004 पासून आमदार आहेत. बरोबर, बरोबर. त्यांचं काही ना काही कर्तृत्व असणार आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. त्यांनी समृद्धी महामार्गामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्याच MSRDC डिपार्टमेंटनं समृद्धी महामार्गाचं हां, पूर्णपणे केलंय. आणि आज ह्याच्या आता इथून पुढे जो विकास होणार आहे, तर आज समृद्धी महामार्गामुळेच होणार आहे. इथल्या MIDC पण कोणती फॅक्टरी येणार आहे, तर त्याला यायला जे रस्ते लागणार ते कुठून हां, येणार आहेत? बरोबर, समृद्धीचाच वापर बरोबर. करणार आहेत ना. आणि यांचं तेच म्हणतो की पातळी एवढा खाली, ज्या माणसाने आपल्या विदर्भाचा मुख्यमंत्री आहे, हां. हा आम्हाला अभिमान आहे की आपल्या विदर्भाचा भूमिपुत्र हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दुसऱ्यांदा झालाय. याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे की नाही पाहिजे? त्यांनी न्याय दिलाय आपल्या मेहकर शहराला, की पहिले आम्हाला आपण कुठे बाहेर गेलो सांगितलं आपण बुलढाणा जिल्हा कुठे. हो, इव्हन मी प्रवरनगरला शिकायला होतो, बरं का. बरोबर. आम्ही तुम्ही कुठले मला विचारले, आपली भाषा एक तर आमची थोडी रफ भाषा विदर्भ लोकांची. आम्ही मुंबई पुण्यासारखे काय असे नाजूक साजूक बोलू शकत नाही. आमचं डायरेक्ट बरोबर. रफ अँड टफ. रफ अँड टफ. हां. तर मग तेव्हा कोणी विचारलं का, आम्ही म्हणायचो आम्ही मेहकरच्या बुलढाणा, ते म्हणा बुलढाणा जिल्हा कुठे, असं एक पहिले प्रश्न लोकांना पडायचा. प्रश्न पडायचा. तर आम्हाला तेव्हा सांगायला यायचं की औरंगाबादच्या पुढे जालना, जालन्याच्या पुढे आमचा एक बुलढाणा म्हणून जिल्हा छत्रपती संभाजीनगरच्या पुढे. आहे. हां, मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा आहे. बरोबर. या बुलढाणा जिल्ह्यात आपल्या राजमाता जिजाऊंचा जन्म झालेला आहे. हां, मग हा मला एक सांगा, जगातल्या नकाशावर बुलढाण्याचं नाव नाही, बरोबर आहे. जगाच्या नकाशावर मेहकरचं नाव नाही, बरोबर, लखुजीराव जाधवांचा इतिहास नाही. बरोबर. मग हे काय असं नवीन कर्तृत्व करणार आहे? म्हणजे यांचं कामच आहे की लोकांच्या कामाला स्वतः कसं लाटायचं, हां, हे स्थानिक आमदारांनी केलेलं आहे. बरोबर. तुम्ही त्यांनी पहा या एका वर्षात एकही विकासात्मक काम केलेलं नाही, हां. कुठले धोरणं केले नाहीत. यांनी साहेब, आज फक्त मेहकर- दिशाभूल करून त्यांना एकच जिव्हाळ्याचा प्रश्न लागलेला आहे की जे आता इथल्या मेहकरच्या जनतेमध्ये जी जागरूकता यायला लागली की नाही, हा मुंबईचा आमदार आहे, हे मेहकरात राहत नाहीत, आपल्या अडचणी धावून येत नाहीत. जेव्हा अतिवृष्टी झाली, पाऊस पडला, ते 4थ्या-5व्या दिवशी येऊन फोटो काढून जातात, त्याचे प्रश्न मार्गी लावत नाहीत. आणि हा प्रश्न जेव्हा मी सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मी हा प्रश्न विचारला, तेव्हा त्यांच्या इतका जिवारी लागला की त्यांनी दुसऱ्या दिवशी देवदास भाऊंना बोलून सांगितलं की माझ्या पण प्रतिक्रिया घ्या, की हां. मी दिल्लीला राहतो, मी मेहकरला राहतो. ती जिवार लागली, ती मशालची आग जिथं लागायची तिथं न लागून त्यांना दुसऱ्याच ठिकाणी ती आग लागलेली. म्हणजे दुसऱ्याच ठिकाणी पेट घेतली पेट मध्ये तिथं राहिले की कोण कुठं राहते, याच्यावरून आग लागली. बरं भाऊ, आणि नेते म्हणजे विरोधक तुमचे म्हणतायत मेकरचे तुमच्याकडे 35 वर्ष सत्ता होते, मेकरचा विकास नाही झाला, आम्ही गटर लाईन येते बघतो. दादा, आपण पाहतो की सगळ्या आपल्या राज्याचा असेल, गावाचा संपूर्ण विकासासाठी एक बॉडी असते. बरोबर, तर नगरपालिका ही बॉडी, शहरासाठी नगरपालिका असते, ग्रामीण बरोबर. भागासाठी पंचायत समिती, जिल्हा परिषद असतात. हां, तर मला सांगा, मागच्या 10 वर्षात मेहकर मध्ये कोणाची सत्ता आहे? 2012 मध्ये कासमबाई नगराध्यक्ष, हां, त्यानंतर 2.5 वर्षानंतर त्यांचे घरचे नगराध्यक्ष, म्हणजे ते 5 वर्ष. म्हणजे घरचे. हा, हां, नंतर परत 2017 ला कासमबाई जनतेतनं निवडून आलेत. हं, बरोबर आहे. हां, ते 5 वर्ष नगराध्यक्ष. 10 वर्ष सत्ता कोणाची होती? हां, काँग्रेसची. बरोबर, बरोबर, पण हे सगळं माहित असेल तुम्हाला, पहिले मेहकरचा इतिहास तर माहित असला पाहिजे. बरोबर, बरोबर. जे माणसं इथं मेहकरात येऊन ज्यांना 15 महिने झालेत, हां, ते मेहकरच्या विकासावर गप्पा मारतात. बरोबर, बरोबर. मग यांना एवढंच जर मेहकरच्या जनतेवर यांना एवढा एखादं आंदोलन करायचं असतं, एखादा प्रश्न मार्गी लावायचा असतं. हां, जेव्हा मेहकरची जनता त्रस्त होती, बायपास नव्हता, बरोबर आहे. ट्रॅफिकला त्रस्त होती. मेहकर मध्ये पहिले जेव्हा डांबरी रस्ता होता तेव्हा इतके गड्डे पडायचे, ट्रॅफिक जाम हां. व्हायचा, शाळकरी विद्यार्थ्यांना खूप अडचणी होत्या. हां, आता तो रस्ता झालाय बरोबर आहे. मेहकरात. तुम्ही पाहता कॉन्क्रीटचा रस्ता झालाय, हां. तो पहिले कॉन्क्रीटचा रस्ता नव्हता, तो रस्ता झालाय. मेहकरात बस स्थानकची जी आता कामं असतात, मला सांगा, मेकरच्या बस स्थानकाच्या कामाचे ना, ते म्हणतात ते आमच्या काळात काम सुरू झालंय. कसं शक्य आहे? हां, मला सांग, कसं शक्य आहे? काम 2022 ला सुरू झालं, तेव्हा हे आमदार होते का? तेव्हा मेहकरात तरी होते का? हां, अहो, तेव्हा सोडा, 2024 ची लोकसभा झाली हां, तेव्हा खरात साहेब कुठे होते? हां, कुठे होते? बरोबर, ते तुमच्याच इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं की मी निवडणुकीच्या फक्त 3 महिने आधी आलो. बरोबर. मग मला सांगा, मेहकरच्या बस स्थानकाचा जो प्रश्न होता, जर तुम्हाला आपलं पण जर घर आपण बांधायला काढलं, हां, तर आपण थोडे दिवस काय दुसऱ्या भाड्याच्या घरात थोडं कुठेतरी शिफ्ट होतो. बरोबर. मग ते का तुम्ही चांगलं करता की तुम्ही फक्त वापरापुरती करता? हं, तर मेहकरचं जर बस स्थानकाचा जर विकास काम होत असेल, ठीक आहे, कुठं मागं पुढे होऊ शकतो, कोरोनासारखी महामारी आली,
तर त्या तात्पुरते ते बाजूला शिफ्ट झालं, पण यांनी त्याचा पण मुद्दा केला. हो मुद्दा केला. त्याची काय अवस्था आहे काय? मेकर पण बसस्थानक झालं. तुम्हाला येताना दिसलं का? तुम्ही येताना बरोबर. तुम्हाला मुद्दा बसस्थानक समोरून आणलं हा, की भव्य दिव्य असं मेकरचं बसस्थानक होतंय. बरोबर. आता त्यांनी एक मुद्दा तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये पाच असेल मधातच खोडला, शूज मार्काचा. हो हो मधातच खोडला की नाही खोडला? बरोबर. आता तुम्ही गेलं तर तुम्ही आजही देवदास भाऊ तुम्हाला विनंती की तुम्ही ते दादांना एकदा मेहकरचं जे आपलं शिव उद्यान आहे हा त्याला भरघोस असा निधी आणलेला आहे. तिथं अश्वरूढ पुतळा आपण उभा करणार आहोत. बर जो पहिले छोटा होता तिथं पूर्ण तो तर सुशोभीकरण. मुद्दा आमच्या कानावर आला नाही की काय मुद्दा आहे तो नेमका. तुमच्या आमदार साहेबांनी मदतच खोडला. त्यांनी मुद्दा काढला आणि मदतच थांबवलं. त्यांनी बरोबर मुद्दा काय काढला हा. की मेहकरचं शिवाजी महाराज पुतळा म्हटलं लगेच मदतच स्टॉप झाला. तुमचा बरोबर interview. बरोबर. तुमचा इंटरव्ह्यू अजून पण युट्यूब वर आहे, तो पाहून घ्या. हा, माझं म्हणणं आहे, एखादा मुद्दा सुरू केला की त्याचा शेवट शेवट करायच पाहिजे. करायला पाहिजेच, बरोबर. नाही तर सुरूच करायचं नाही. बरोबर यांनी जसं पाहिलं की नाही हे आपण आता एका लिमिट नंतर माणूस किती बोलणार हो. बरोबर बरोबर त्यामुळे ते त्यांची भूमिकाच दुटप्पी आहे. बरोबर. फक्त मतलबापुरती आणि मुद्द्याचं आपल्या कामापुरती बोलायचं आणि जनतेला वाऱ्यावर सोडून मुंबईला निघून जायचं. पण आता बघा कालच तुमच्या म्हणजे विरोधकांनी आमदार मोदयांनी एक पैज लावले की तुमने झालं सर्व सत्ताधाऱ्यांना जलधारण संस्थे म्हणजे जी कामं आहेत पाण्याची त्याची मी करतोय आणि तुम्ही सत्तेधाऱ्यांनी दाखवा आणि म्हणेल तेवढं बक्षीस घेऊन जा. कोणतं कामं करतात म्हटले ते? जलधारण हा जलजीवन सॉरी कोण ते करतायत? हा इनाम मिळवा किती पण इनाम मिळवा. मी तुम्हाला काय सांगितलं, एका रात्रीत कोणाचं घर होत नाही हा, हा, बरं का. लोकांना नाव ठेवणं सोपं आहे. हा, घनश्याम दादा आपण सामान्य लोक आहोत बरं का. हा, ते जशी मराठीत म्हणे हा, की घर पा बांधून हा. आणि दुसरं काय लग्न पा करून, बरोबर आहे. लग्न पा करून घर पा बांधून. बांधून. तसं आता हे कसे आहेत, त्यांना नेमकेच जेमतेम 15 महिनेच झाले मेकर मध्ये येऊन. हा, हे पहिले मंत्रालयात उच्च पदावर अधिकारी होते. बरोबर तर अधिकारी लोकांना काय असतं, फक्त ऑर्डर सोडणं आणि चुका काढणं. बरोबर आहे. पण जेव्हा हातात काम घेऊन करायचं वेळ येते ना, तेव्हा कळतं की किती अडचणींना तुम्हाला समोर जावं लागतो. दादा आज तरुणांचा खूप मोठा प्रश्न आहे, रोजगाराचा प्रश्न आहे आणि हे तर म्हणता इथे MIDC होती ते बी बंद होते. 70% यांचं अतिक्रमण होतं ते मी आठवलंय 70% अतिक्रमण आणि आता पुढील काही महिन्यातच इथं MIDC चालू होईल. दादा याला एकच म्हणे, पडत्या फळाला देवाची आज्ञा. अख्ख्या महाराष्ट्रातलं अतिक्रमण निघलं, MIDCतलं राहणार आहे का? यांचं काय योगदान? बरोबर. तो तर सुप्रीम कोर्टाचा हायकोर्टाचा आपण निकाल तिथं आहे. तुमचं अतिक्रमण होतं असं दावा होतोय. आमचं कसं अतिक्रमण राहील दादा? तिथं तिथं त्या सामान्य लोकांच्या ज्यांच्या जमिनी आणि अधिग्रहण केलंय हा. ते उठले नाहीत आणि ते यांच्या समाजाची लोक हा. होती, ते पण इथेच पाहून घ्या. तिथे म्हणजे तुम्हाला 35 वर्षात रोजगार द्यायला जमला नाही, त्यांनी अवघ्या या 1-1.5 वर्षातच 1156 जणांना रोजगार दिलाय असा दावा केला जातोय बरं का, डायरेक्ट तुमच्या समोरासमोर. बर हा. ठीक आहे, असू शकतो. 1156 जणांना ज्यांना तुम्ही रोजगार दिलाय हा. बर का, हा. देणं एक भाग आहे बर का, हा. आणि त्याचा अंमलात आणणं दुसरा भाग आहे. हा. उद्या मी 1500 लोकांना मेळावा बोलवाल हा. आणि त्यांना अपॉइंटमेंट लेटर देईल, डायरेक्ट. पण त्यातली जॉईनिंग किती झाली हे विचारा ना. हा. बरोबर आहे. प्रश्न कोणता आहे? मी त्यांना रोजगार दिलाय. हा. आता मी जर म्हटलं की एखाद्या माणसाला बोललो की बा तू हे काम कर, मी त्याला पत्र दिलं, रोजगार दिलाय, हा. पण ते काम तो काम रुजू झालाय का, त्याला बरोबर रुजू आहे. करून घेतलंय का? Joining हे फक्त खोटं एक भ्रम आणि एक खोटा भोपळा यांनी फुगवायचं काम केलं आणि तो आता फुटलाय. हा. म्हणजे ज्या अर्थी हे इथून निवडून येऊन त्यांनीच कबूल केलं की माझं कुटुंब मुंबईला राहतं, ठीक आहे मान्य आहे. ते म्हणतील आता परत मी हे बोलल्यानंतर त्याच्या पुढे म्हणतील की नाही माझी मिसेस मंत्रालयात कामाला आहे हा. म्हणून त्या मुंबईला राहतात, इकडे येऊ शकत नाही, तिथपर्यंत पण मान्य आहे. नाही, आमचे पण ते मुलं म्हणतात शिकत राहतात, पण इथले जे स्थानिक प्रश्न आहेत हा. ते कधी सुटतील जेव्हा तुम्ही यांच्यात राहसाल, मिसळसाल आणि यांचे प्रश्न हे करसाल. हे फक्त पॉइंट आउट करतायत हा. आणि हे दिखाव्याचं करतायत. आमचं म्हणणं काय, विकास कशाला म्हणतात? जोपर्यंत सामान्य लोकांच्या मूलभूत जीवनामध्ये त्यांच्या राहणीमानामध्ये बदल होत नाहीत बरोबर तोपर्यंत त्याला विकास म्हटला जात नाही. बरोबर बरोबर. हा. तुमचं घनश्याम दादा, तुम्ही आता आपला जो विकास पाहतोय, हा. आपल्या लहानपणी आपण पाहायचो की तेव्हा एवढं साधनं नव्हती. बरोबर आहे. साधन नव्हतं. आपण 10वी-12वी गेल्यानंतर आपल्याला लॅपटॉप, मोबाईल, स्मार्ट स्क्रीन. आता 10 वर्षापूर्वी 2014 पासून आपल्याला टच स्क्रीन हो. फोन झाले. त्याच्यापूर्वी तर आपल्याला बटनाचे, mobile वर. त्याच्या आधी बटनाचे फोन होते. हो. मग हा विकास कसा झाला? बरोबर. तो काळांतराने विकास होत राहतो. त्यामुळे याला काही अर्थ नाही. त्यांना फक्त चुका काढणं हम्म. आणि पॉइंट आउट करणं ही त्यांची स्पेशालिटी.
बरोबर आहे. पण एकंदरीत असं बघा, आता नगरसेवकचं राजकारण चालू आहे, नगराध्यक्ष, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका चालू आहेत आणि यांनी तर कालच जाहीर केलाय नगराध्यक्ष आमचाच होणार, गुलाला आम्हीच टाकणार. मग त्यांना तुम्ही दुसरा प्रश्न, महत्वाचा प्रश्न विचारायचा, कसा हं. नगराध्यक्ष येईल, निवडून येईल कसा? ही उबाट आतापर्यंत मशालवर आम्ही फक्त दोन सर्वसामान्य जनतेत जातो, 24 तास त्यांच्या बरोबर असतोय, सुखा दुःखात कायम ते असतोय आणि जनतेने जशी मशालला साथ दिली तशी आता परत मशाल धगधगणार आहे. हाही प्रश्न याच्या नंतर त्यांचं असं उत्तर आहे. आम्ही पण जनतेत जातो, आम्ही जनसामान्याच्या सुखा दुःखात जातो, आम्ही अडचणी जाऊन येतो. जो अतिक्रमणचा मुद्दा होता तो सुद्धा आम्हीच मार्गी लावला. त्या जे अतिक्रमण धारक होते मेहकरातले, हा. त्यांना हक्काची दुकानं दिलीत, हा, की जिथे त्यांना नेहमी त्यांच्यावर टांगती तलवार होती, हा. त्यांना हक्काची दुकान दिली, तिथे कोणी उठू शकणार नाही. त्यांना आयुष्यभराचा रोजगार निर्माण करून दिला. याला मूलभूत विकास म्हणतात. साहेब ऐका ना, आणि एक तुम्ही छोटं जो मुद्दा म्हटला ना, की यांचा नगराध्यक्ष फिक्स कसा होणार, तर आतापर्यंत मशालवर फक्त दोनच निवडणुका लढल्यात, लोकसभा आणि विधानसभा. ते पण कोणाच्या पाठबळावर? काँग्रेसच्या. बरोबर बरोबर जर यांना जोपर्यंत त्यांना पर्याय मिळाला असं त्यांना यांची मतं समजली असती. बरोबर आहे. पण आम्ही तर 90 पासून शिवसेना, धनुष्यबाण या चिन्हावरच निवडणुका लढत होतो. बरोबर आहे. नेते ठीक आहे, आरोप करेनात का, नेते राजकारण चालूच असते, पण आता उमेदवारांनी सुद्धा का आरोप करावा? म्हणजे अंगणवाड्या भाड्याने दिल्यात, काय साहजिक आहे. हा, ते तुम्ही सत्ताधाऱ्यांनी अंगणवाड्या भाड्याने दिलाय म्हणताय. आता त्याच्याकडे कसं बघताय तुम्ही? तुम्ही जो एक प्रश्न याच्या आधी विचारला, हं, की यांचा नगरसेवक निवडून कसा येईल, हं, तर जे खरात साहेब लोकसभेला आमचा विजय झालाय, हं, यांना कोणती साथ दिली लोकांनी? मशाल आता एकदा पेटली, हं, कोणती विधानसभेला, पण ती कोणाच्या भरशावर पेटली? हं. काँग्रेस आणि शरदचंद्र पवार, मान्य शरदचंद्र पवार साहेब यांची बरोबर. एनसीपी. हा. मला सांगा, इथलं मूळ मतदार आतापर्यंत जेवढ्या नगरपालिकेच्या निवडणूक झाली त्याच्यात काय लढत झालेली आहे? धनुष्यबाण विरुद्ध पंजा. बरोबर 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 आहे. हा, लोकसभेला पण काय होतं? धनुष्यबाण विरुद्ध मशाल. बरोबर. पंजाचं ऑप्शन होतं का? नाही. लोक पंजाची मतं कुठे गेलीत? बरोबर मशालला. बरोबर. विधानसभेला पण पंजाची मतं कुठे गेलीत? काँग्रेसची मतं कुठे गेलीत? मशाल. मशाल. आता जेव्हा खरी, आता समजा, हे आता पक्षामुळे निवडून आले म्हणायचं. हे मी नाही, हे काँग्रेसचे जे सध्याचे माजी नगराध्यक्ष आणि सध्याचे जे उमेदवार आहेत ते म्हणतायत की आमच्या मतावर हे निवडून आला आमदार हं. आणि आम्हाला हे यांच्या कर्तृत्वामुळे नाही म्हणायचं. 15 महिन्यात काय करतो तो गाजवणार तुम्ही? मला इथेच आता 15 म्हणजे 2-3 महिन्यात कसं शक्य दादा? ओळख तर व्हायला पाहिजे ना. हा, हं. फक्त बॅनर लावून, प्रत्येक खेड्यात बॅनर लावून दिले तेच झाले. बॅनर वाचायला बी आले पाहिजे ना. बरं मी आता तुम्हाला एक सांगतो दादा, एक सांगतो की हा जो सध्या मेहकर मध्ये हे ज्या भ्रमाच्या भोवऱ्यात आहेत, याला औरंगाबाद पॅटर्न म्हणतात. हं, तुम्ही आता राजकीय विश्लेषणात तुम्ही बरोबर. एवढ्या ठिकाणी निवडणुकाला जातात, बरोबर. तर मेहकर मध्ये काय झालं, सध्या औरंगाबाद पॅटर्न चालू आहे. हं, हं. त्याचे 2 उदाहरण मी तुम्हाला देतो. वेळ असेल तर तुम्हाला 2 मिनिटात सांगतो काय सांगा, कसं. सांगा, सांगा. 2019 ला खैरे साहेब उभे होते शिवसेनेवर, हं, बरोबर आहे. इम्तियाज जलील साहेब होते एमआयएम वर, बरोबर. आणि काँग्रेसवर मला वाटते कोणते तरी उमेदवार उभे होते, हं, बरोबर. 3 तिरंगी लढत झाली. हा, तिरंगी. आणि चौथे तिथं लढत होते हर्षवर्धन जाधव, हं, कन्नडच्या ट्रॅक्टरवर, बरोबर. बरोबर आहे. मग 2019 ला तिथल्या सगळ्या जे औरंगाबाद शहर आहे तिथल्या ज्या ठराविक समूहाने काय केलं की नाही खैरे साहेबांनी काही विकास नाही केला, खैरे साहेब असे, खैरे साहेब तसे. हं. ठराविक समूहानं, ठराविक समाजानं की नाही यावेळेस खैरे साहेब पडले पाहिजे, हर्षवर्धन जाधव साहेब खूप चांगलं काम करतायत, हं, यावेळेस हर्षवर्धन जाधव साहेबांना मतदान द्या. हं. ट्रॅक्टर चल रहा, क्या चल रहा तो? ट्रॅक्टर चल रहा, क्या चल रहा तो? ट्रॅक्टर चल रहा. असा गाजा वाजा करत 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 त्यांनी सगळी उमेदवारी केली. हं, आणि जे 2019 जेव्हा निवडणुकीचे निकाल लागले हं, तर खैरे साहेब 2 नंबरला होते हं. आणि जलील साहेब 10,000 मतांनी तिथून निवडून आले. बरोबर मग जलील साहेब कोणाच्या मतावर निवडून आले? बरोबर. कोणत्या एमआयएम कोणत्या पक्षाच्या भरोश्यावर निवडून आले? खैरे साहेब पडले कसे? हं, आणि ज्यांचा प्रचार या ठराविक समूहाने किंवा समाधान केला तो कोणाचा होता? तो त्यांनी फक्त हिंदू वोटचं डिवायडेशन करायसाठी तो प्रचार केला आणि 65,000 ट्रॅक्टरला दिली. बरोबर. त्यानंतर 2024चं पण तुम्ही उदाहरण पहा, जेव्हा खैरे साहेब महाविकास आघाडीमध्ये गेले हा. उबाटा सोबत, बरोबर आहे, हं. तेव्हा यांना ज्या लोक 19 मध्ये खैरे साहेब चालत नव्हते हं. तोच समूह, तोच समाज खैरे साहेब करत होते, बरोबर बरोबर. बरोबर आहे. हं, आणि आमचे संदीपान भुमरे साहेब आपल्या याच्यावर उभे होते, हा. धनुष्यबाणावर, बरोबर बरोबर आहे. आणि इम्तियाज जलील साहेब परत एमआयएम वर उभे होते. बरोबर. मग मला सांगा, हा ठराविक समूह आय लव्ह उद्धव ठाकरे असे मस्त बॅनर लावले मातोश्री समोर, हं, और उद्धव ठाकरे बहुत भला आदमी है, और उसके बहुत सच्चा आदमी है, हं, और उस पे ऐसा हुआ, उस पे वैसा हुआ, अशा कमेंट देण्यात आल्या. हं, नहीं इस बार खैरे साहब को चुन के देना है, हं, इस बार मशाल को ही लाना है, असे त्यांनी प्रचार केला. हं. आणि जेव्हा 2024 जेव्हा निकाल लागलेत, संदीपान भुमरे साहेब आमच्या प्रामाणिकपणे आमच्या
मोदी साहेबांच्या सरकारमध्ये हिंदुत्वाच्या मतावर निवडून आले. बरोबर 2 नंबरला कोण असायला पाहिजे होतं? बरोबर खैरे साहेब. बरोबर खैरे साहेब डायरेक्ट 3 नंबरला. 2 नंबरला Direct. कोण? मोहम्मद. जलील, मोहम्मद जलील. हा. तर हा औरंगाबाद पॅटर्न मेहकर मध्ये चालू आहे. आता काय होतं मेहकर मध्ये की आता आमची लढत कोणासोबत आहे? हा, काँग्रेस सोबत आहे. बरोबर बरोबर आहे. आमची आणि कासमबाईची जी लढत होतीये हा, यामध्ये किशोर भाऊ तिसरा भिडू म्हणून उभे राहिलेत. बरोबर बरोबर आहे. हे पहिल्यांदाच त्यांच्या स्वबळावर ते उभे राहत आहेत. आणि बरोबर तितक्या दिवशी त्यांनी कुबड्या घेतल्या होत्या. एका हातात काँग्रेसची कुबडी होती आणि एका हातात पवार साहेबांची कुबड्या होतं. बरोबर बरोबर आणि 2-4 ज्या कुबड्या कमी होत्या त्याचं तुम्हाला उदाहरण व्हिडिओत मी सांगू शकतो. बरोबर आहे. पण आता याच्यात काय होतं, जे ठराविक समूह ठराविक काय करतायत ते यांच्या रॅलीमध्ये याच्यामध्ये प्रचार करतायत. कशाचा? मशालचा हा, हा, दाखवतात की नाही मशाल मशाल मशाल. हं. पण जेव्हा जसं जसं निवडणूक शेवटच्या टप्प्यात येईल हा, तर हे फक्त हिंदू वोटचं डिवायडेशन साठीच मशाल उभी आहे. मूळ जे फाईट होणार आहे ती काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये होणार आहे. बरं काय वाटतं बरं नगराध्यक्ष कोणाचा होईल आता? 101% नगराध्यक्ष शिवसेनेचाच होणार आहे. एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादानं. पण शिवसेना तर दोन आपलं अजय उमाळकर साहेब निवडून. 2 कुठे? एकच शिवसेना. दुसरी शिवसेना उभाट आहे. तुम्ही विसरलेत दादा. उभट आहे. मी नाही इलेक्शन कमिशनर काय सांगितलं त्यांना काय लावलं लागतं? नुसते शिवसेना टाकायचा अधिकार त्यांना आहे का? मग त्यांना शिवसेना UBT टाकायला लागतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे टाकावं लागतं. हं, शिवसेना एकच. बरोबर आम्हाला काही सांगायची गरज नाही. हं. आता ते जे काही टीका करत असतील शिवसेना टाकावं लागेल. आम्ही शिवसेनाच आहे. आमच्या कार्यालयावर शिवसेनाच आहे. हं. तुम्ही 2 कार्यालयातला फरक दाखवा देवदास भाऊ. आमच्या कार्यालयाचा फोटो काढायचा आणि त्याच्या कार्यालयाचा फोटो टाकायचा आणि फरक स्पष्ट आहे. हं. आणि आमचं कार्यालय ठामे ठोकेन 35 वर्षापर्यंत तिथं आहे आणि पुढच्या 40-50 वर्ष तिथंच राहणार. पण यांचं कार्यालय भाड्याच्या जागेत आहे. हं. ते बी तुमच्या पाहुण्याच्या जागी. सगळं मतदारसंघ माझे पाहुणे आहेत. ही सगळी जनता माझे सोयरे आहेत. बरोबर मी इथे राहतो. माझं कुटुंब इथे मी स्थायिक केलेले आहेत. बरोबर यांनी कोणी बाहेरच्या उमेदवारांनी सांगितलं की इथं धूळ माती मी ते काही जरी म्हटलं पण आम्ही मातीतलेच माणसं आहे आणि मातीतच विलीन होणार आणि ते पण आहे मेहकरच्याच. क्या बात आहे. ऋषी भाऊंचा आपण इंटरव्ह्यू घेतलेला आहे. थोड फास धडाकेबाज जे अपेक्षा होती विरोधकांनाही वाटलं नसेल की हा माणूस इतका पेटू शकतो, इतकं झालेलं आहे. मेकरकरांना आता ज्या निवडणुकीतच करणार आहे जनता ही जनार्दन आहे. आता बघूया कशी तिरंगी लढत पार पडते. दोघांनी तर आश्वासन दिलेत आमचाच होणार आहे. नेमकं काय होतंय बघूया.